जय श्री राधाकृष्ण. वेलकम टू संगीताज किचन. माझ्या अशा गोड मैत्रिणींना सर्वात आधी नमस्कार. तर आजची माझी रेसिपी आहे, मी मच्छीचा रस्सा बनवलेला आहे आणि मच्छी फ्राय केलेली आहे. तर पाहू शकता तुम्ही, मी प्लेटमध्ये तांदळाची भाकर घेतलेली आहे, मच्छीचा रस्सा घेतलेला आहे, कांदा घेतलेला आहे आणि लिंब घेतलेला आहे आणि मच्छी फ्राय करून घेतलेली आहे. रश्श्यासाठी मी खोबरं, लसूण, कांदा, आलं आणि टोमॅटो हे तेलावर व्यवस्थित परतून त्याचे वाटण करून घेतलेलं आहे. मच्छी पाहू शकता तुम्ही, हा पापलेटसारखाच दिसणारा मासा आहे आणि हे जे पीस आहे ते मी फ्राय करून घेणार आहे आणि बाकीची मच्छीचा मी रस्सा बनवणार आहे. तर मी टोमॅटो घेतलेला आहे, आंब्याचे काप घेतलेला आहे आणि मी फ्रायसाठी लिंब वापरणार आहे. कोथिंबीर आणि बटाटा घेतलेला आहे. वाटणही मी करून घेतलेला आहे. पातेलीमध्ये 4 चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे. तेल छानपैकी गरम झाल्यावर मी त्याच्यामध्ये वाटण टाकून घेतलेलं आहे आणि वाटणही छानपैकी आपल्याला परतून घ्यायचं आहे. लालसर होईपर्यंत वाटणला आपल्या तेल सुटेपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये मी 2 चम्मच लाल मसाला टाकून घेतलेला आहे. 1 चम्मच हळद आणि 1 चम्मच गरम मसालाही टाकून घेतलेला आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता याच्यामध्ये मी मच्छी टाकून घेणार आहे. बटाटाही टाकून घेणार आहे मी आता याच्यामध्ये. व्यवस्थित मिक्स करून आपल्याला थोड्या वेळासाठी झाकण देऊन ठेवायचं आहे आणि प्लेटमध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी ठेवायचं आहे आणि हाच पाणी आपल्याला नंतर रश्श्यासाठीही वापरायचं आहे. पाहू शकता, थोडा वेळ तर झालेला आहे. आता याच्यामध्ये मी टोमॅटो टाकून घेणार आहे आणि आंब्याचे काप टाकून घेते मी आणि हिरवी मिरचीही मी कट करून घेतलेली आहे. त्याने रस्सा खूप छान लागतो. मिक्सरच्या भांड्यामध्येच मी पाणी टाकून तेच पाणी मी रश्श्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता मी त्याच्यामध्ये 2 चम्मच मीठही टाकून घेतलेलं आहे. आता तर थोड्या वेळासाठी आपण झाकण देऊन ठेवून देणार आहोत. पाहू शकता, थोडा वेळ तर झालेला आहे. रश्श्यालाही आपल्या खूप छान अशी उकळी आलेली आहे. मच्छी आणि बटाटा छानपैकी शिजलेला आहे. रस्सा आपला खाण्यासाठी रेडी झालेला आहे. सुरेख कलरही आलेला आहे आपल्या रश्श्याला. कोथिंबीर वरून टाकून घेऊया. लिंबही तुम्ही रश्श्यामध्ये टाकू शकता रस्सा झाल्यावर. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.